या व्हिडिओमध्ये आम्ही बघणार आहोत सीडपॉट कसं बंद किंवा त्याची शक्यता कशी ओळखायची। तर ही जी व्हरायटी ही माझी स्वतःचं हायब्रिड आहे। त्याची पानं पण एकदम छान आहेत। तर हे याचं फुल आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे सीडपॉट आहे ते आपल्याला ह्या कळीवरनं समजतं की हे कसं बनतं ते। ह्यामध्ये फरक आहे। इथे हा जो भाग आहे याच्यामध्ये आपल्याला कळणार की इथे थोडंसं वाकडा म्हणजे यू सारखा आकार येणार। हे पण ही जी दुसरी कळी याला मी हँड पॉलिनेशन केलं होतं पण हे सक्सेसफुल झालं नाही आहे। तर मी तुम्हाला दुसरी जी माझी वॉटर लिली आहे त्याच्यावरती बरेच सीडपॉट बनले। ही माझी दुसरी वॉटर लिली आहे पर्पल कलरमध्ये। याची पानं पण छान आहेत, दोन्ही साईडने बघू शकता। याच्यामध्ये तुम्हाला कळेल की सीडपॉट कसं बनतं ते। आता ह्याची थोडी माहिती देतो। हा जो भाग आहे म्हणजे कळीचा जो डेट आहे किंवा डंटल, त्याला इथे जर कुजल्यासारखं जर झालं तर समजायचं सीडपॉट आपलं खराब झालेलं आहे। किंवा हा जर भाग असा वाकडा झालेला नसेल, जर सरळ असेल म्हणजे ही जी कळी आहे ह्या कळीसारखा असेल तर ते सीडपॉट बनण्याची शक्यता कमी आहे। आता ह्याची सुरुवात झालेली आहे। हे मी हँड पॉलिनेशन केलं होतं म्हणजे हाताने त्याला पॉलिनेशन परागीकरण केलं होतं। तसेच काही सीडपॉट आहे ते स्वतःहून बनले जातात म्हणजे मधमाशी बसली किंवा फुलपाखरं बसतात फुलावरती, ते एका फुलावरनं दुसऱ्या फुलावर जाऊन बसतात। त्याच्यामुळे नैसर्गिकरित्या परागीकरण होतं म्हणजे पॉलिनेशन होतं, त्यामुळे पण सीडपॉट बनतात। तर आता तुम्हाला बघायचं झालं तर हे बघा, ह्याचा कसा यू झाला आहे। पूर्ण जो डेट आहे तो पूर्ण यू शेपमध्ये आलेला आहे म्हणजे याचा आकार पूर्ण वाकडा झालेला आहे। जो इथनंच सुरू होतो ते यू सारखा हे सीडपॉट आहे। हे किती वाकडं झालं आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला कळेल की सीडपॉट जे बनतं ते अशा प्रकारे बनतं। जर तुमची कळी अशी सरळ पाण्यामध्ये असेल अशी, तर ते सीडपॉट बनलेलं नाही आहे। आणि जर असं असेल तर ते सीडपॉट आहे। आणि हा दोरा जो आहे बांधलेला तो फक्त मला कळण्यासाठी बांधला आहे की नैसर्गिकरित्या कुठचं पॉलिनेशन झालं आहे आणि आपण हाताने केलेलं पॉलिनेशन कुठचं आहे हे कळण्यासाठी हा दोरा मी बांधून ठेवलेला आहे। एक प्रकारचा समजण्यासाठी आहे दोरा। आणि हे सीडपॉट फुटायला अजून खूप वेळ, कम से कम याला 8-9 दिवस लागतील। तरी ह्याला आपल्याला जर फुटायचं असं म्हणजे पिवळा कलर किंवा जर आपल्याला वाटतं की फुटणार आहे तर याला एक झिप पॅक घालून ठेवायची। या झिप पॅकमध्ये हे सगळे गोळा होतात जे सीड्स आहेत। नाहीतर तुम्ही जर हे असंच सोडलं तर टबमध्ये फुटणार आणि त्याचं पूर्ण टब भरून जाणार त्याच रोपाने। तर तसं होऊ नये म्हणून त्याला झिप पॅक घालायची असते, जे एक प्लास्टिकची पिशवी टाकली। ही माझी अजून एक वॉटर लिली आहे, त्याला पण सीडपॉट बनलेला आहे। तर त्याच्यामध्ये हे बघा, त्याला हा डेट आहे हा पिवळा पडलेला आहे। ह्याची शक्यता थोडी मला पण कमीच वाटते। हे पण मी हाताने पॉलिनेशन केलं होतं आणि याचा जो यू शेप आहे तो बनलेलाच नाही आहे। तसंच याचं जो दुसरी जे सीडपॉट आहे ती हे बघा, अशी मी पिशवी घातलेली आहे तिथल्या, त्याच्यामध्ये ते फुटल्यानंतर सगळे सीड्स गोळा होणार आहे म्हणजे बिया ज्या आहेत ते या पिशवीमध्ये गोळा होणार आहे। तर ते कसे गोळा करायचे आणि ते कसे रुजवून काढायचे किंवा त्याला कोणती माती लागते किंवा त्याच्यासाठी कोणतं खत लागतं आणि किती दिवसात रोपं येतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू। जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा म्हणजे बाकीच्या लोकांनाही वॉटर लिलीबद्दल माहिती मिळेल। थँक्यू।